नमस्कार. जी टेक या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर तलाठी भरतीचा निकाल हा रात्री 11:30 वाजता लागलेला आहे. तर तलाठी भरतीच्या निवड याद्या व प्रतीक्षा याद्याबाबत प्रसिद्धीकरण या ठिकाणी तुम्ही बघू शकता. महायुभूमी या वेबसाईटवर जायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर या ठिकाणी निवड व प्रतीक्षा यादीबाबत प्रसिद्धीपत्रक व जिल्हानिहाय निवड याद्या व प्रतीक्षा याद्या या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. तर प्रसिद्धीपत्रक काय आहे आपण बघूयात. महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 निवड व प्रतीक्षा यादी संदर्भात गट क संवर्गाची 2023 ची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे व भरती प्रक्रियेचा पुढचा टप्पा निवड याद्या व प्रतीक्षा याद्या तयार करण्याचा आहे. आणि यामध्ये सोबत पेसा क्षेत्र नसलेल्या 23 जिल्ह्यांचा निवड याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. आणि ह्या याद्या संबंधित जिल्ह्याच्या निवड समितीने तयार केलेल्या आहेत. म्हणजे त्या जिल्ह्याच्या याद्या त्या जिल्हा निवड समितीने तयार केलेल्या आहेत. आणि सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील म्हणजेच पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील सरळ सेवा भरतीच्या म्हणजेच 13 जिल्ह्यांच्या निवड याद्या आणखी जिल्ह्यात याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत, परंतु त्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या नाहीत कारण न्यायालयात केस चालू असल्यामुळे यांचा निकाल स्थगित ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जिल्ह्यांची नावे यामध्ये दिलेली आहेत. म्हणजेच 23 जिल्ह्यातील म्हणजेच पेसा क्षेत्र नसलेल्या जिल्ह्यांचा निकाल या ठिकाणी लावलेला आहे. रायगड, मुंबई, कोल्हापूर, परभणी, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सातारा, अकोला, बीड, नागपूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, सांगली, बुलढाणा, लातूर, गोंदिया, हिंगोली, मुंबई शहर, सोलापूर, वाशिम, जालना व भंडारा. निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्धीनंतर उमेदवाराची ओळख प्रमाणपत्रे व संबंधित कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य तपासणी यांतर समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी, अंतिम नियुक्तीपूर्वी कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समितीकडून म्हणजे जिल्हा स्तरावर करण्यात येणार आहे. आणि त्यांचं वेळापत्रक हे जिल्ह्याच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असं अप्पर जमाबंदी आयुक्त व अतिरिक्त संचालक सरिता नरके यांनी म्हटलेलं आहे. तर याची निवड यादी व प्रतीक्षा याद्या या वेबसाईटमध्ये निवड यादी व प्रतीक्षा यादी या न्यू टॅबवर देण्यात आलेले आहेत. या तुम्ही बघू शकता. यामध्ये ही वेबसाईट आजच निकाल जाहीर झाल्यामुळे म्हणजेच काल निकाल जाहीर झाल्यामुळे लोड येण्याची शक्यता आहे. तुमच्या मोबाईलमध्ये जर हे ओपन केलं तर तुम्हाला लगेच डाउनलोड करता येणार नाही. त्यासाठी तुम्ही इथून नाही तरी तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणाहून म्हणजेच आपण रायगड आणि सोलापूर या 2 जिल्ह्यांच्या याद्या बघणार आहोत. यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकून कलेक्टर वेबसाईट म्हणजे सोलापूर कलेक्टर वेबसाईट असं टाकलं तर पहिलीच लिंक येते. यामध्ये क्लिक केल्यानंतर सोलापूरची वेबसाईट येते. या ठिकाणी हॉट्स न्यू जरा खाली स्क्रोल केल्यानंतर हॉट्स न्यू यामध्ये तलाठी रिक्रुटमेंट 2023 सिलेक्शन अँड वेटिंग लिस्ट ऑफ कॅन्डिडेट या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लगेच वेबसाईट चालत आहे. यामध्ये कोणताही लोड येणार नाही. तुम्हाला लिंक ओपन केले ही यादी या ठिकाणी दिसेल. यामध्ये SC ची निवड यादी दिलेली आहे, पदसंख्या 28. त्या खालीच निवड यादी आणि त्यानंतर प्रतीक्षा यादी 17. अशा प्रत्येक प्रवर्गाची ST च्या प्रत्येक प्रवर्गाची यादी या ठिकाणी सविस्तर यादी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुम्ही मोबाईलवरून बघू शकता आणि शक्यतो तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर चेक करा. महायुभूमी वेबसाईटवर लोड येणार आहे कारण प्रत्येक कॅन्डिडेट हा तलाठीच्या अधिकृत वेबसाईटवरूनच डाउनलोड करत आहे. तुम्ही जिल्ह्यावरून डाउनलोड करा, लगेच डाउनलोड होईल. ही अधिकृत वेबसाईट यादी प्रसिद्ध झालेली आहे. आणि रायगड जिल्ह्यासाठी देखील तसंच कलेक्टर ऑफिस रायगड असं टाकल्यानंतर वरच्या वेबसाईटवर येईल आणि त्यामध्ये खाली केल्यानंतर करंट अपडेट्स तलाठी रिक्रुटमेंट 2023 डिस्ट्रिक्ट सिलेक्शन अँड वेटिंग लिस्ट यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा तलाठी रिक्रुटमेंट 2023 डिस्ट्रिक्ट सिलेक्शन लिस्ट अँड वेटिंग लिस्ट यामध्ये व्ह्यू 4 MB
फाईल यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच वेबसाईटवरून निवड यादी व प्रतीक्षा यादी दिसेल. या ठिकाणी अराखीव पदांची यादी, त्यानंतर प्रतीक्षा यादी अशी पूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे. जसं तुम्ही डाउनलोड करू शकता. धन्यवाद. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी SG टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.